पासून इथं असणारी जी कमिटी आहे ती चांगलं काम करत आहे, लोकांना सेवा देत आलेली आहे। आता 2014ला भाजपचं सरकार आल्यानंतर कुठेतरी या कमिटीमध्ये सुद्धा हस्तक्षेप भाजपकडनं करायला सुरुवात झालेली। म्हणजे काय, नवीन कमिटी आणायची, कुठलाही कायदा आणण्यापूर्वी त्या लोकांना म्हणजे ज्याच्यावर त्या कायद्याचा प्रभाव होणार आहे त्या लोकांना विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे। आता तुम्ही इथं कायदा आणताय आणि इथल्या कमिटीच्या माजी अध्यक्ष, आत्ताचे अध्यक्ष, इथलं धर्मगुरू, इथे असणारे सामाजिक कार्यकर्ते, समाज बांधव यांना विश्वासात घ्या ना। त्यांना विश्वासात न घेता तुम्ही कायदा आणताय, यांना माहितीच नाही कुठला कायदा येतोय। आता झालं असं की पूर्वी आपण बघितलं असेल तर गुरुद्वारा अख्ख्या देशातले एका कमिटीच्या अंतर्गत येत होते, पण आता दुर्दैव असं सरकार भाजपचं आल्यानंतर हरियाणाचं वेगळं केलंय, पंजाबचं वेगळं केलंय। म्हणजे शीख समाजामध्ये सुद्धा फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय। जसं जातीमध्ये वाद लावला जातोय, धर्मामध्ये वाद लावला जातोय, तसाच धर्माच्या अंतर्गत सुद्धा वाद भाजप लावते असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे हा कायदा या लोकांना विश्वासात न घेता आणला गेला तर त्या कायद्याला आमचा विरोध असेल। दादा, धाराशिवमध्ये तुम्ही काल पत्रकार परिषद घेतली, सुनेत्राताईंच्या भावाबद्दल तुम्ही वक्तव्य केलेलं आहे आणि नाव न घेतात दोन घराण्यांना सोडून तिसरा माणूस निवडून द्या। हे बघा, आम्ही बोलत असताना आम्ही नेत्यांवर बोलत असतो, पक्षावर बोलत असतो, कोण कोणाचा भाऊ नातेवाईक असू शकतो। जर कोणाची भूमिका आम्हाला चुकीची वाटली तर त्याच्या विरोधात बोललं पाहिजे। कोण कोणाचा भाऊ आहे म्हणून शांत बसून चालत नसतं राजकारणामध्ये। भूमिका घेत असताना स्पष्ट भूमिका असणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्या भागात लोकांची भावना आहे की दोन परिवारामधला वाद नेहमी पुढे आणला गेला, आमच्यावर अन्याय झालं, हे झालं, मग एखाद्या डीपीसी बैठकीमध्ये वाद दाखवायचा, त्याची बातमी करायची, त्याच्यात गट सांभाळायचा। या गटाटटाच्या राजकारणामध्ये त्या भागाचा, त्या जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालंय। त्यामुळे येत्या काळामध्ये लोकच निर्णय घेतील की ह्या परिवाराला सोडून दुसऱ्या कुठल्या तरी सामान्य परिवारातल्या एखाद्या व्यक्तीला नाही तर स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला आपण पुढे केलं पाहिजे, अशी भूमिका लोकांची असेल असं मला वाटतं। बरं दादा, अजितदादांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत आहे? तो कुठंच गेलेला नाही। काल सुद्धा या बाबतीत मी बोललेलो आहे। विषय एवढाच आहे की दादा जेव्हा हयातीत होते तेव्हा अनेक मित्र त्यांना होते, दादा आमचे मित्र, असे अनेक नेते दादांना म्हणायचे। पण दादा गेल्यानंतर दुर्दैव असं राजकारण मैत्री टिकत नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। दादांसाठी न्याय देण्यासाठी न मित्र पुढे येताना दिसत आहेत, न त्यांच्या जो पक्ष आहे त्यातले जे नेते आहेत ते सुद्धा पुढे येताना आपल्याला पुढे दिसत नाही। पण ठीक आहे, लोक दादांना न्याय देण्यासाठी लढतात, आम्ही लढत आहोत। नक्कीच दादांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू। दादा, डिलिमिटेशन म्हणजे काय? कारण की खूपच जोर दिसत आहे, आमदार फोडायचा, खासदार फोडायचा। ग्रामपंचायतचं इलेक्शन जेव्हा असतं तेव्हा तिथं जो वॉर्ड असतो तो वॉर्ड एखाद्या आमदाराला हाताशी धरून तिथे असणाऱ्या तहसीलदारला सांगून मनाप्रमाणे तो फोडला जातो, जेणेकरून आपल्याला मतदान करणारे लोक एका वॉर्डात आले पाहिजे जिथून आपण निवडून येऊ शकतो, आणि जे मतदान करत नाही त्यांना दुसऱ्या वॉर्डात टाकायचं। असंच प्रभाग रचनेमध्ये होतं, महानगरपालिकेमध्ये झाले, नगर परिषदेमध्ये झाले। पण हेच आपल्या त्यांना सरकारला, भाजपला कुठेतरी लोकसभेमध्ये करायचंय आणि त्या अनुषंगाने डिलिमिटेशन कायदा त्यांना पास करायचा आहे, जेणेकरून या देशातले सगळे लोकसभा खासदारकीचे जे मतदारसंघ आहेत मनाला वाटेल तसं तोडले जातील। याची एक ट्रायल आसाममध्ये झाली आहे। आसाममधले मतदारसंघ लंबूड ते तोडलेत, म्हणजे अतिशय विचित्र पद्धतीने तोडलेत। 400 किलोमीटर एखाद्या खासदाराला प्रवास करावा लागतो, लोकांना न्याय कसा मिळणार? त्यामुळे ज्या पद्धतीने ग्रामपंचायतला वॉर्ड फोडले जातात तसंच लोकसभेला आणि आमदारकीला सुद्धा त्या मतदारसंघाला फोडणं, त्याला आपण लिमिटेशन म्हणतो। लिमिटेशन काल पत्रकारांना संजय दिना पाटील यांनी शिवीगाळ केली, त्यानंतर रात्री उशिरा दिलगिरी व्यक्त केली। नाही, एक तर त्यांचे शब्द चुकीचे होते, त्यांचे जे शब्द असतील नाहीतर ते जे काय बोलले त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो। संजय भाऊंचा स्वभाव हा सगळ्यांना माहिती आहे, ते डायरेक्ट बोलून जातात, पण या खालच्या लेवलला बोलणं हे योग्य नव्हतं। त्यांनी जर दिलगिरी व्यक्त केली असेल ते कधी सहसा मीडियासमोर येत नाहीत, आले ते चुकीच्या पद्धतीने झाले। मला असं वाटतं दिलगिरी व्यक्त केली असेल तर ते अजून पुढे न नेता कुठेतरी सगळ्यांनी ते समजून घेऊन विषय संपवला पाहिजे। या 10 वर्षात खूप थोडापुडी वगैरे पाहायला मिळाली दादा, पूर्वी असं राजकारण नव्हतं ना। मग कधी आलंय? भाजप आल्यानंतरच आलं ना। आता जातीभेद कधी होता का? संतांचा विचार या महाराष्ट्रामध्ये होता, त्यात जातीय भेद, धार्मिक भेद आपल्या महाराष्ट्रात कधीच आला नाही, हा भाजपली आणला। म्हणजे हा सामान्य लोकांचे प्रश्न सुटवण्यापेक्षा ओबीसी मराठामध्ये वाद लावायचा, हिंदू मुस्लिम मध्ये वाद लावायचा। आता या बोर्डामध्येच आपण जर बघितलं, जिथं गुरुद्वारा, पवित्र गुरुद्वारा, तिथं सुद्धा वाद लावण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय। म्हणजे कुठे ना कुठे तोडाफोडीचं राजकारण, जसं ब्रिटिश काळामध्ये ब्रिटिश ज्या पद्धतीने या देशामध्ये वागत होते तसंच कुठेतरी अनुकरण हे भाजपचे लोक करून, म्हणजे मेन मूलभूत विषय बाजूला राहिले, शेतकरी बाजूला राहिलाय,
महिलांचे प्रश्न बाजूला राहते, युवक विद्यार्थी सगळे बाजूला राहिले. फक्त काय चाललंय तर तोडाफोडीचं, पैशाचं, दबाव तंत्राचं राजकारण आपल्या या देशात आणि राज्यात होताना आपण सगळे बघू शकतो.